नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। जी आज मी घटना सांगणार आहे ती घटना घडलेली 11 वर्ष होऊन गेलं, पण त्या घटनेचा आपल्या देशातील न्यायव्यवस्थेमुळे किंवा जे आपल्या देशात महाराष्ट्रात जे घडतं त्याला लवकरात लवकर कधीच न्याय मिळत नाही कुठल्या घटनेला। तसंच ह्या घटनेला 11 वर्ष पूर्ण झाले असता आत्ताशी 2026 मध्ये न्याय मिळाला आहे। आणि 11 वर्ष कशात गेली हा मोठा प्रश्न न्यायव्यवस्थेपुढे आहे बघा। व्हिडिओ पूर्ण जाणून घेऊया। व्हिडिओ आधी तुम्हाला घटना काय आहे ती पूर्ण सांगते मी। 9 ऑक्टोबर 2015 शुक्रवार होता आणि सकाळ कात्रज या ठिकाणी सुखसागर हे चौक होता आणि त्यात टपरीवर एक चहा करणारी नवरा बायको, बस स्टँडवर थांबलेली शाळकरी मुलं, पेपरवाला, चौकात खूप व्यक्ती असतात, चहा प्यायला येणाऱ्या चहा प्यायची गर्दी आणि येण्या जाणाऱ्या वाहनांची गर्दी, हे सर्व असताना एक माणूस तिथे आला आणि त्याच्या हातात जे बघितलं ते अक्षरशः सगळी माणसं तिथली भीतीचं वातावरण तयार झालं। तर त्या माणसाच्या हातात होतं, एका हातात मुंडकं होतं शिर तुटलेलं आणि एका हातात कुऱ्हाड होती आणि त्या मुंडक्यातनं रक्त गळत होतं। सगळीकडं भीतीचं वातावरण तयार झालं आणि तिथल्या त्या चहावाल्यांनी, टपरीवाल्यांनी ट्रॅफिक पोलिसला कळवलं, ट्रॅफिक पोलिसांना कळवलं आणि तो माणूस घेऊन पोलीस स्टेशनला गेली। हा गुन्हा घडला 2015 साली आणि त्याला न्याय मिळाला 2026 साली। पूर्ण घटना काय ती जाणून घेऊया। आरोपीचं नाव आहे रामचंद्र चव्हाण आणि जे शेर होतं त्याच्या हातात ते त्याच्या बायकोचं होतं आणि त्या बायकोचं नाव आहे सोनूबाई चव्हाण। घटना अशी की 20 वर्षापासून कात्रज या ठिकाणी रामचंद्र चव्हाण हा वॉचमॅनचं काम करत होता। त्याला एक बायको सोनूबाई आणि 2 मुलं, उमेश, राजेश, एका मुलाची बायको, तिची 2 मुलं, असा सुखी परिवार एका झोपडीच्या ठिकाणी राहत होता। 2 खोल्या होत्या झोपडीच्या ठिकाणी, म्हणजे असा का टॉप एरिया नव्हता किंवा फ्लॅट वगैरे नव्हता, पण खोल्या बांधल्या होत्या। मग झोपडपट्टीत राहत असताना त्या दोघांची, नवरा बायकोची, सतत छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होत आणि मूळ कारण होतं की तो सोनूबाई आहे ना, तो रामचंद्र त्या सोनूबाईला म्हणायचा तू जावयासोबत तुझा अफेअर आहे। ह्या गोष्टीवरून त्यांची सतत भांडणं व्हायची आणि भांडणं एका दिवशी इतक्या टोकाला गेली की सकाळ जो तुम्हाला तारीख सांगितली मी 9 ऑक्टोबर 2015 या दिवशी सकाळ राजेश आणि उमेश कामावर गेली। घरात सुनीता नाव होतं तिचं, सुनीता आणि मुली असताना त्यांनी दोघांची तोंडी भांडणं सुरू झाली, एकमेकाला आरोप प्रत्यारोप, भांडणं शिवी चालू झाली। भांडणं इतकी कडाकीची झाली की त्यांनी काय केलं, रागाच्या भरात त्या सुनीताला आणि तिच्या 2 लेकरांना एका खोलीत दुसऱ्या कोंडलं आणि इकडं दोघांची भांडणं सुरू असताना त्यांनी कुऱ्हाडीनं बायकोवर आधी 26 वार केलं आणि नंतर तिचं मुंडकं छाटलं आणि मुंडकं हातात घेऊन तो रागाच्या तावात चौकात आला आणि तो चौकातून चालत होता। तेवढ्यात त्याला तिथल्या माणसांनी बघितलं आणि पोलिसांना कळवलं। ही झाली सविस्तर घटना। न्याय मिळायला इतका उशीर का लागला हे तुम्हाला सविस्तर सांगते। 2015 साली घटना घडली, त्याला जेल झाली। 2016 मध्ये त्याच्यावर खटला दर्ज झाला, त्याच्यावर 302, 498 अ, 201 आणि 342 या अंतर्गत गुन्हा दाखल झाला। सोनूबाईच्या अंगावर 26 वार केलं होतं आणि मुंडकं कापलं होतं। हे सुनेनं प्रत्यक्षात बघितलं नव्हतं, पण तिनं ऐकलं होतं सगळा प्रकार, तिनं दुसऱ्या खोलीतून ऐकलं होतं, तिला काय दिसत नव्हतं। त्या सुनेच्या जबाबावर आणि तेथील चौकातील जबाबावर त्याला उचलण्यात आलं आणि त्याला जेलमध्ये टाकल्यात। खटला 11 वर्ष चालला, पण तो पुन्हा न्यायालयापुढं म्हणायचा मी खून केला नाही, मी माझ्या बायकोला मारलं नाही। त्याच्या पलटी जबाबामुळं न्यायालयाला किंवा त्या न्यायमूर्तींना पुढचं पाऊल उचलता येत नव्हतं। मग त्यांनी ह्याची सखोल चौकशी केली आणि ह्या चौकशीला 10 ते 11 वर्ष गेले आणि ह्या वर्षात 2026 मध्ये त्याचा निकाल असा लागला की त्याची सून कोर्टात सांगितलं की मी बघितलं नव्हतं पण ऐकलं होतं, वरडलेली सासूबाई आणि काहीतरी आवाज कापल्याचा आला होता। नंतर तिचं चहावाली होती, त्या चहावालीनं बी जबाब दिला की मी विचारलं की अण्णा बकरी कधी कापली, तर तो म्हणला बकरी नाही कापली, माझ्या बायकोचं मुंडकं कापलं। हा चहावालीचा
ती चहा करणारीचा टपरीवालीचा खूप मोठा जबाब होता त्याला शिक्षा मिळण्यासाठी. आणि बघणाऱ्यांनी त्याचं काही व्हिडिओ क्लिप काढल्या होत्या, त्यासुद्धा कोर्टासमोर त्या वकिलांनी सादर केल्या. त्या चहावालीच्या जबाबावर, सुनाच्या जबाबावर आणि त्या मोबाईलमधील फोनमधील मुंडकं हातात घेऊन चालणाऱ्याच्या त्या व्हिडिओ क्लिपवर ह्याला 2026मध्ये जन्मठेप मिळाली. भले उशिरा कमी होईना, पण त्याला त्याच्या करणीची शिक्षा मिळाली. व्हिडिओ खूप मोठा होत चालला. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करून जावा. तुमच्या सबस्क्राईबची आणि लाईकची मला खूप गरज आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.